तर माझ्या आवडत्या व लाडक्या वर्ग 11वी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज नवीन माहिती, नवीन लेक्चर घेऊन येत आहे. आपणासमोर माहिती देत आहे. तर सर्वांनी एका एकचित्ताने, एकाग्रतेने आजचा व्हिडिओ बघावा आणि ऐकावा. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आजच्या व्हिडिओतून भरपूर माहिती मिळू शकते. तर जास्त वेळ न लावता किंवा वेळ वेस्ट न घालवता आपण अगदी कमी वेळेमध्ये आपलं व्हिडिओ लेक्चर सुरू करणार आहोत. व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी माझा अल्पसा परिचय मी आपणाला देतो. माझं पूर्ण नाव शिवदत्त गवळी, हल्ले, मुक्काम पोस्ट पडेगाव, कोमलनगर, तालुका जिल्हा औरंगाबाद, नवीन नाव संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पडेगाव या ठिकाणी माझं वास्तव्य आहे. कॉलनीचे नाव आहे कोमलनगर, विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शेजारी किंवा बाजूला. तर मी हल्ले श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संभाजीनगर या संस्थेअंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी ज्युनियर लेक्चररचं काम करत आहे. ज्युनियर लेक्चरर म्हणून मी सर्व्हिस करत आहे. तर माझ्याकडे टीचिंगसाठी सब्जेक्ट म्हणजे 11वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, तसेच 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, तसेच 11वी आणि 12वी चिटणीसाची कार्यपद्धती अर्थात सचिवांची कार्यपद्धती हे 2 विषय दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला माझा परिचय. आणि आपला व्हिडिओ लेक्चर सुरू करण्या अगोदर तुम्हाला आणखी एक महत्त्वाची विनंती करतो. ती म्हणजे माझा व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांना किंवा श्रोत्यांना, प्रेक्षकांना आवडला त्यांनी माझ्या चॅनलला बहुसंख्येने लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बाजूच्या बेलला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ लेक्चर यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध होतील. त्याचा अधिकाधिक लाभ आणि सर्वप्रथम लाभ आपल्याला घेता येईल. या दृष्टिकोनातून तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि बाजूच्या आयकॉनला म्हणजे बेलला क्लिक करायला विसरू नका. तर जास्त वेळ वाया न घालविता आपण लगेचच आपला व्हिडिओ सुरू करीत आहोत. विषयाचं नाव आहे चिटणीसाची कार्यपद्धती, वर्ग आहे 11वा, 11वी कॉमर्स. विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती, त्याला आपण सचिवाची कार्यपद्धतीसुद्धा म्हणू शकतो. प्रकरण नंबर 3 आहे. तर कंपनीची स्थापना. तर मित्रहो, तुम्ही बऱ्याचदा कंपनी हा शब्द ऐकला असेल. कंपनी असा शब्द तुमच्या सतत कानावर येत असतो. पण नेमकं कंपनी म्हणजे काय आणि कंपनीची स्थापना तरी कशा पद्धतीची होते हे आपणाला माहिती असलं पाहिजे. तर कंपनी म्हणजे काय? आता कंपनीचं सर्वसाधारण नाव संयुक्त स्कंद प्रमंडळ किंवा संयुक्त भांडवली संस्था असं आहे. आणि संयुक्त भांडवली संस्थेची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. संयुक्त भांडवली संस्था ही नोंदणीकृत संस्था असून
कायद्याने तिला कृत्रिम व्यक्तीचा दर्जा दिलेला आहे. ती कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली असते. ती आपल्या बोधचिन्हाचा म्हणजेच शिक्क्याचा महत्त्वाच्या कागदपत्रावर सही म्हणून वापर करू शकते. सर्वसाधारणपणे कंपनीचे भागे हस्तांतरणीय असतात. संयुक्त भांडवली संस्था हा व्यवसाय संघटनेचा उत्तम प्रकार आहे. औद्योगिक क्रांतीनंतर म्हणजे 1760 नंतर या व्यवसाय संघटनेचा विकास झपाट्याने झाला आहे. तर कंपनी म्हटल्यानंतर त्याचे अनेक प्रकार येतात. स्थापनेच्या आधारावर 2 प्रकार आहेत. एक वैधानिक कंपनी, दुसरी नोंदणीकृत कंपनी. त्यानंतर मालकीच्या आधारावर 3 प्रकार पडतात. खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, एक व्यक्ती कंपनी. त्यानंतर जबाबदारीच्या आधारावर 3 प्रकार आहेत. भागांनी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी. 3 नंबरला आहे अमर्यादित कंपनी. त्यानंतर नियंत्रणाच्या आधारावर 2 प्रकार आहेत. नंबर 1 धारक कंपनी, नंबर 2 दुय्यम व सहाय्यक कंपनी. आणि इतर सुद्धा प्रकार बघूया. नंबर 1 सरकारी कंपनी, नंबर 2 विदेशी कंपनी, नंबर 3 निष्क्रिय कंपनी, नंबर 4 सूचीबद्ध कंपनी, नंबर 5 लहान कंपनी, नंबर 6 सहयोगी कंपनी, 7 नफ्यासाठी नसलेली कंपनी. तर अशा विविध कंपन्यांचे प्रकार आहेत आणि विविध व्यावसायिक संघटनांचा आपण अभ्यास पूर्वीच केलेला आहे. एकल व्यापारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, व्यवसाय भागीदारी संस्था, मर्यादित दायित्व असलेली भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि कंपनी सहकारी संस्था. तर आपण आता मुख्यतः कंपनीची स्थापना या विषयावर चर्चा करणार आहोत. तर कंपनी स्थापनेतील अवस्था. नंबर 1 प्रवर्तन. तर प्रवर्तनाच्या संदर्भात चर्चा करण्यापूर्वी आपण थोडीशी प्रस्तावना बघूया. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदीची पूर्तता करावी लागते. याचा अर्थ काय झाला? कंपनी ही नैसर्गिक व्यक्ती नसते, तर ती एक कृत्रिम व्यक्ती असते, आर्टिफिशियल व्यक्ती असते. कारण तिचा जन्म म्हणजे तिची स्थापना किंवा तिची निर्मिती कायद्याच्या नुसार होते, कायद्याच्या अनुषंगाने होते. कंपनी अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा 2013चा कायदा आहे आणि 2013चा जो कंपनीचा कायदा आहे, कंपनी कायदा, त्याच्या कायदेशीर तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदींची पूर्तता केल्यावरच कंपनी स्थापन होते किंवा स्थापन करण्यात येते. कंपनीची स्थापना म्हणजेच कंपनीची नोंदणी करणे. तर कंपनीची नोंदणी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. कंपनी नोंदणी त्या राज्यामधील नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. नोंदणी अधिकारी म्हणजे काय? तर कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करणारा अधिकारी. तर ज्या व्यक्तीला कंपनीची नोंदणी करून देण्याचा किंवा करून घेण्याचा अधिकार आहे, अशा व्यक्तीला कंपनी नोंदणी अधिकारी असे म्हणतात. कंपनी कायद्यानुसार, ते सुद्धा कसे? कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करणारा अधिकारी म्हणजेच नोंदणी अधिकारी. किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे प्रकार. कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, प्रवर्तक म्हणजे काय? तर जो कोणी व्यक्ती कंपनीची स्थापना करण्यासाठी सर्वांच्या पुढे असतो किंवा पुढाकार घेतो किंवा ज्याच्या
मनामध्ये कंपनीची स्थापना करावी हा विचार प्रथम येतो, त्याला आपण प्रवर्तक म्हणूया किंवा त्याला प्रवर्तक म्हणतात. कंपनी कायदा 2013 प्रमाणे किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे 3 प्रकार पुढीलप्रमाणे आहे. तर कंपनी कायदा 2013 प्रमाणे किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. प्रवर्तकांच्या किमान संख्येवर आधारित कंपन्या. नंबर 1 सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 प्रवर्तक किंवा 7 सभासद असतात. नंबर 2 खाजगी कंपनी. खाजगी कंपनीत 2 प्रवर्तक किंवा 2 सभासद असतात. तसेच एक व्यक्ती कंपनी. एक व्यक्ती कंपनीमध्ये किमान 1 प्रवर्तक 1 सभासद असतो. तर आता पुढे जाऊया म्हणजे पुढचा मुद्दा आपण अभ्यासूया. कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित नोंदणीकृत कलम 3(2) नुसार पुढीलप्रमाणे. तर भागाने मर्यादित कंपनी. भांडवल संरचनेवर आधारित पडणारे प्रकार. भागाने मर्यादित कंपनी अर्थात अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये भाग विक्री करून भांडवल उभारणी केली जाते. म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये भांडवल उभारत असताना भाग विक्री केली जाते त्या कंपनीला म्हणतात भागाने मर्यादित कंपनी. आणि भागधारकाची जबाबदारी या ठिकाणी मर्यादित असते. त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या न भरलेल्या रकमेपर्यंत भागधारकाची जबाबदारी असते. आणि नंबर 2 हमीने मर्यादित कंपन्या. अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये सभासदाने ठराविक रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी देण्याची हमी दिलेली असते. तर हमीने मर्यादित कंपन्या म्हणजे काय? ज्या कंपन्यांमध्ये सभासदाने कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी ठराविक रक्कम देण्याची हमी दिलेली असते अशा कंपनीला हमीने मर्यादित कंपन्या असं म्हणतात. त्यानंतर अमर्यादित कंपनी. अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते. सभासद कंपनी विसर्जनाचे वेळी सर्व कंपनीचे देणी देण्यासंबंधी जबाबदार असतो. तर ज्या प्रकारच्या कंपनीमध्ये किंवा कंपन्यांमध्ये सभासदांची जबाबदारी ही असंख्य असते अर्थात अमर्यादित असते आणि सभासद कंपनी विसर्जनाच्या वेळी कंपनीची देणी देण्यासंबंधी म्हणजे कंपनीचं जे काही ऋण आहे कर्ज आहे ते परतफेड करण्यासंबंधी जबाबदार असतो, अशा कंपनीला अमर्यादित कंपनी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पॉईंट आहे कंपनी स्थापनेतील अवस्था. कंपनी स्थापनेतील अवस्था खालीलप्रमाणे असतात. अ प्रवर्तन. ब कंपनीची नोंदणी. क व्यवसाय प्रारंभ. तर कंपनी कायदा 2013 कलम 3(1) नुसार कंपनी स्थापनेतील अटी व तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. कंपनी कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी स्थापन केली पाहिजे. म्हणजे कंपनी स्थापनेचा जो उद्देश आहे तो कायदेशीर असला पाहिजे, लीगली स्वरूपाचा असला पाहिजे. याचाच अर्थ असा होईल की बेकायदेशीर हेतूसाठी कंपनी स्थापन करता येणार नाही. नंबर 2 सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 प्रवर्तक आवश्यक असतात. खाजगी कंपनीसाठी किमान 2 प्रवर्तक आवश्यक असतात. तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची आवश्यकता असते. तर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद 7 प्रवर्तक अर्थात त्याला आपण सभासद पण म्हणू किंवा प्रवर्तक पण म्हणू शकतो. खाजगी कंपनीसाठी 2 प्रवर्तक किंवा 2 सभासद. कंपनी आणि एक व्यक्ती कंपनीसाठी 1 प्रवर्तक आणि 1 सभासदाची आवश्यकता असते. सर्व प्रवर्तकांची नावे घटनापत्रकात सभासद म्हणून नमूद केलेली असावीत.
त्यानंतर प्रवर्तकाने कंपनीच्या नोंदणी संदर्भात कंपनी कायदा 2013च्या सर्व तरतुदीचं पालन केलं पाहिजे आणि कंपनीचा जो 2013चा कायदा आहे त्या कायद्यातील ज्या काही तरतुदी आहे किंवा जे काही नियम आहे त्या नियमांचं पालन प्रवर्तकाने कंपनीच्या नोंदणीच्या संदर्भात केलं पाहिजे. घटनापत्रक. आता घटनापत्रक हा असा दस्तऐवज आहे ज्यामध्ये कंपनीचे ध्येय काय आहेत, कंपनीचे उद्दिष्ट काय आहेत ते लिहिलेले असतात. घटनापत्रक व्याख्या. घटनापत्रक हा असा दस्तऐवज आहे ज्यामध्ये कंपनीची ध्येय व उद्दिष्टे लिहिलेली असतात. कंपनी स्थापनेतील विविध अवस्था आपण बघू. आता कंपनी स्थापनेला कोणकोणत्या अवस्थेमधून जावं लागतं. पहिली अवस्था बघा, प्रवर्तन अवस्था. काय आहे प्रवर्तन अवस्था? प्रवर्तन म्हणजे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. तर प्रवर्तन अवस्थेमध्ये कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार म्हणजे कंपनी कायदा 2013 मध्ये जे काही तरतूद केलेले आहे कंपनी नोंदणीसाठी किंवा स्थापनेसाठी ते आवश्यक टप्पे पूर्ण करावे लागतात. प्रवर्तक अर्थ. प्रवर्तक म्हणजे काय? कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच कंपनी स्थापनेची. प्रवर्तन म्हणजे स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. जो व्यक्ती कंपनी स्थापनेसाठी कार्य करतो किंवा ती प्रक्रिया पूर्ण करतो त्यास काय म्हणतात? प्रवर्तक. व्याख्या सांगायची झाल्यास प्रवर्तकाची, कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. व्यक्ती, भागीदारी संस्था, कंपनी, मंडळ, संघ हे प्रवर्तक असू शकतात. तर मग प्रवर्तक कोण असू शकतात? व्यक्ती असेल, भागीदारी संस्था असेल, कंपनी असेल, मंडळ असेल, संघ असेल, हे यापैकी कोणीही प्रवर्तक असू शकतं. एखादा व्यक्ती, एखादी भागीदारी संस्था, एखादी कंपनी, एखादी मंडळ, एखादा संघ हे प्रवर्तक असू शकतात. आता संघ म्हणजे काय? त्याला इंग्रजीमध्ये सिंडिकेट म्हणतात. तर एका समान हेतूने एकत्र आलेल्या व्यक्तींचा जो काही समूह असतो किंवा संस्था असते त्यांचा गट म्हणजे संघ. एका समान हेतूने एकत्र आलेल्या व्यक्तीचा समूह किंवा संस्था यांचा गट म्हणजे संघ. कंपनी कायदा 2013 कलम 269 नुसार प्रवर्तकाची व्याख्या. प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरण पत्रात दिलेले असते. किंवा माहितीपत्रक म्हणजे काय बघा. आता माहितीपत्रक म्हणजे सूचना, परिपत्रक किंवा अशा प्रकारचा दस्तऐवज की ज्याद्वारे लोकांना कंपनीचे भाग घेण्याचे आवाहन केले आहे. तर माहितीपत्रक म्हणजे कंपनीचा अशा प्रकारचा दस्तऐवज असतो की ज्या दस्तऐवजाद्वारे लोकांना कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी आवाहन केलेलं असतं. त्या दस्तऐवजास माहितीपत्रक असे म्हणतात. तर माहितीपत्रकामध्ये सर्वसमावेशक अशी माहिती असते. कंपनीचं अधिकृत भांडवल किती आहे, तसेच कंपनीच्या भागांचं दर्शनी मूल्य किती आहे आणि कंपनीचं भांडवल विक्रीस किती काढायचं आहे या संदर्भात सर्व माहिती असते. विक्री केले जाणारे भागभांडवल. वार्षिक विवरणपत्र कंपनीद्वारे तयार केलेले असे पत्रक ज्यामध्ये कंपनीची मालकी, आर्थिक स्थिती इत्यादी बाबत माहिती असते व नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केले जाते. कंपनीद्वारे
तयार केलेले असे पत्रक ज्यामध्ये कंपनीची मालकी आणि आर्थिक स्थिती इत्यादी बाबत माहिती असते व नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केले जाते. तर वार्षिक विवरणपत्रामध्ये कंपनीची आर्थिक माहिती तसेच कंपनीची मालकी या संदर्भात तपशीलवार माहिती दिलेली असते आणि ते कंपनीद्वारे तयार केलेले पत्रक असते आणि अशा प्रकारचे वार्षिक विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केले जाते. ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक, सभासद किंवा भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते किंवा ज्याचा सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतात. तथापि जी व्यक्ती व्यावसायिक क्षमतेत प्रवर्तकास सहाय्य करते अशा व्यक्ती उदाहरणार्थ वकील, चार्टर्ड अकाउंटंट प्रवर्तक समजल्या जात नाहीत. म्हणजे वकील, चार्टर्ड अकाउंटंट अशा व्यक्तींना कंपनीचा प्रवर्तक म्हणून काम करता येणार नाही. तर प्रवर्तकाची भूमिका काय आहे? प्रवर्तक ही अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय करण्याची कल्पना देते. म्हणजे व्यवसाय सुरू करण्याची कल्पना ज्या व्यक्तीला सुचते त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हटलं जातं. प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश, लागणारे भांडवल, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी बाबी ठरवितात. प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश काय आहे, कोणत्या उद्देशासाठी आपल्याला कंपनी ओपन करायची आहे किंवा स्थापन करायची आहे, लागणारं भांडवल आणि कंपनीला किंवा व्यवसायाला किती भांडवल लागेल, व्यवसायाचं स्वरूप कशा प्रकारचं असेल, म्हणजे व्यवसायामध्ये आपण कुठल्या प्रकारचं उत्पादन घेणार आहे किंवा खरेदी विक्री असेल तर खरेदी विक्री कोणत्या मालाची किंवा वस्तूंची आपण करणार आहोत, या बाबी ठरविल्या जातात. प्रवर्तक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक घटनापत्रक व नियमावली तयार करून घेतात आणि जे प्रवर्तक असतात ते कंपनीसाठी घटनापत्रक, कंपनी नोंदणीसाठी किंवा कंपनीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी घटनापत्रक व नियमावली तयार करून घेतात. नंबर 4, इच्छुक गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीत सहभागी करून घेतात. तर ज्या व्यक्तींची गुंतवणूक करण्याची इच्छा असते, पैसे गुंतवणूक करण्याची इच्छा असते शेअरच्या स्वरूपामध्ये, तर अशा गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीत सहभागी करून घेण्यासाठी प्रवर्तक प्रेरित करत असतात. प्रवर्तक हे कंपनीचे प्रथम संचालक म्हणून काम करतात आणि घटनापत्रक व नियमावलीप्रमाणे कंपनीचे प्रथम गुंतवणूकदार असतात. तर प्रवर्तक हे कंपनीचे प्रथम संचालक आहेत आणि प्रथम संचालक म्हणून ते काम करतात आणि घटनापत्रक व नियमावलीप्रमाणे कंपनीचे गुंतवणूकदार सुद्धा असतात. प्रथम गुंतवणूकदार आणि प्रथम संचालक म्हणून प्रवर्तक काम करत असतात. प्रवर्तक प्रस्तावित कंपनीच्या वतीने तृतीय पक्षाबरोबर करार करू शकतात. त्यास नोंदणीपूर्व करार किंवा प्राथमिक करार असे म्हणतात. उदाहरणार्थ घटनापत्रक व नियमावली तयार करून छपाई करून घेणे, कंपनीसाठी लागणारी जागा खरेदी करणे. तर प्रवर्तक जी काही आपली प्रस्तावित कंपनी आहे, म्हणजे जी काही कंपनी आपणाला स्थापन करायची आहे त्या कंपनीसाठी जागा खरेदी करणे किंवा घटनापत्रक, कंपनीचं जे काही घटनापत्रक आहे किंवा कंपनीचं जी काही नियमावली आहे यांची छपाई
करून घेण्यासाठी जो करार करतात त्या कराराला नोंदणीपूर्व करार किंवा प्राथमिक करार असं म्हटलं जातं. प्रवर्तकांची कंपनी प्रति विश्वस्त कर्तव्ये असतात. तर प्रवर्तकाची कंपनीसाठी जे काही प्रवर्तक भूमिका निभावतात किंवा कंपनी प्रति जे काही कार्य करतात ते कार्य विश्वस्त कर्तव्य असतात. प्रस्तावित कंपनीच्या हितसंबंधाचं रक्षण करणे, कंपनीच्या हितसंबंधाचे रक्षण करणे, स्वहिताचा विचार न करता कंपनीचा विश्वस्त म्हणून काम करणे. प्रस्तावित कंपनीच्या वतीने व्यवहार करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकत नाहीत. तर कंपनी प्रति प्रवर्तकाची श्रद्धा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. याचाच अर्थ ते विश्वस्त असतात कंपनीप्रती आणि विश्वस्त म्हणून जे काही कर्तव्य त्यांना पार पाडावी लागतात त्यामध्ये प्रस्तावित कंपनीचं कल्याण किंवा हित कसं होईल याकडे, हिताचं रक्षण, हितसंबंधाचं रक्षण कशा प्रकारे करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. स्वहिताचा विचार त्यांना बाजूला ठेवावा लागेल आणि कंपनीचा विश्वस्त म्हणून काम करावं लागेल. प्रस्तावित कंपनीच्या वतीने व्यवहार करताना प्रवर्तक गुप्त लाभसुद्धा घेऊ शकणार नाही. म्हणजे वैयक्तिक स्वार्थ ज्या व्यक्तीकडे नसतो अशीच व्यक्ती कंपनीची प्रवर्तक असू शकते. म्हणजे कंपनीच्या हितसंबंधाचं रक्षण करणे, स्वहिताचा विचार न करणे आणि कंपनीचा विश्वस्त म्हणून काम करणे. तसेच प्रस्तावित कंपनीच्या वतीने व्यवहार करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेणार नाही याची स्वतःने खबरदारी बाळगावी प्रवर्तकाने. तर विश्वस्त कर्तव्य दुसऱ्या व्यक्तीने सोपविलेले कार्य विश्वासाने, प्रामाणिकपणाने व निस्वार्थीपणे करणे, त्याला म्हणायचं विश्वस्त कर्तव्य. दुसऱ्या व्यक्तीने आपल्यावर जी काही जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी विश्वासाने, प्रामाणिकपणाने व निस्वार्थीपणाने करणे, त्यालाच म्हणायचं विश्वस्त कर्तव्य. कंपनीच्या नोंदणीनंतर प्रवर्तकांना त्यांनी कंपनीच्या प्रवर्तनासाठी केलेल्या खर्चाची परतफेड केली जाते. कंपनीची नोंदणी झाल्यानंतर प्रवर्तकांना त्यांनी कंपनीच्या प्रवर्तनासाठी जो खर्च स्वतः केलेला आहे त्या खर्चाची परतफेड केली जाते. कंपनीच्या नोंदणीनंतर लगेचच संचालक मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारते आणि कंपनीची नोंदणी झाल्यानंतर संचालक मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारते. कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे: व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे, आर्थिक नियोजन करणे, घटनापत्रक व नियमावली मुद्दे तयार करणे, प्राथमिक करार करणे, प्रथम संचालकांची नेमणूक करणे. तर कंपनीच्या प्रवर्तनातील हे टप्पे आपण आता सविस्तर बघू. नंबर 1, व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे. प्रवर्तक नेहमीच नवीन व्यावसायिक संधीच्या शोधात असतात. ही संधी निवडताना ते व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेतील स्थान, उत्पादक घटकांची उपलब्धता, उपयुक्तता इत्यादी बाबींचा विचार करून त्यानुसार व्यवसाय आराखडा तयार करतात. तर व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे म्हणजे काय? प्रवर्तक नेहमीच व्यवसायाच्या संधी किंवा व्यावसायिक संधीच्या शोधात असतात आणि ही संधी निवडताना ते व्यवसायाची व्याप्ती आणि बाजारपेठेमध्ये आपल्या कंपनीचं स्थान, उत्पादन घटकाची उपलब्धता कशी करायची आणि उपयुक्तता, आपलं जे उत्पादन घटक आहेत त्याची उपयुक्तता इत्यादी बाबीचा विचार करून त्यानुसार ते आराखडा तयार करतात. नंबर 2, आर्थिक नियोजन करणे. ठरविलेल्या व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करतात. आर्थिक नियोजनात भांडवलाची रक्कम,
भांडवल उभारणीचे स्रोत यावर विचार केला जातो. तर आर्थिक नियोजन करणे, ठरविलेल्या व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करतात. म्हणजे आपला व्यवसाय याचं आकारमान जास्त असेल किंवा कमी असेल किंवा प्रमाण छोटं असेल किंवा जास्त असेल, हे लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करतात. आर्थिक नियोजनात भांडवलाची रक्कम, भांडवल उभारणीचे स्रोत यावर विचार केला जातो. आर्थिक नियोजनामध्ये भांडवलाची रक्कम किती असणार आहे, भांडवल उभारणीचे मार्ग कोणकोणते असणार आहे याचा विचार केला जातो. घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे, कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे 2 महत्त्वाचे दस्तऐवज असतात, घटनापत्रक व नियमावली. घटनापत्रक व नियमावलीचे मसुदे तयार केले जातात, म्हणजे मजकूर तयार केला जातो. घटनापत्रक कशा प्रकारचं असणार आहे, नियमावली कशा प्रकारची असणार आहे. सदर दस्तऐवज कंपनी नोंदणी अर्जासोबत कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावे लागतात. आणि कंपनीचं जे घटनापत्रक असतं किंवा कंपनीचं जे काही नियमावली असते, हे 2 दस्तऐवज कंपनी नोंदणी अर्जाबरोबर नोंदणी कार्यालयात सादर करत असते. प्राथमिक करार करणे, प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकामार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. तर प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांमार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच पुढील व्यवसाय कार्यास सुरुवात